गगनभेदी तिकीट दरवाढीला चाप, विमान कंपन्यांवर भाडे मर्यादा. प्रवाशांसाठी सरकारचा हस्तक्षेप. देशभरात इंडिगो विमान कंपनीच्या मंगळवारपासून सुरू असलेल्या गोंधळानंतर इतर कंपन्यांनी तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ केली. मुंबई-पुणे प्रवासासाठी 1 लाख तर मुंबई-नागपूर प्रवासासाठी 39,000 रुपये आकारले जात होते. याची दखल घेत शनिवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान भाडे मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा रविवारी रात्री 8 पर्यंत करण्याचा आदेशही इंडिगोला देण्यात आला. देशातील प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात जवळपास 2/3 हिस्सा असलेली आणि दररोज 2300 विमान उड्डाणे चालवणारी सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला नवीन नियमांअंतर्गत वैमानिकांसाठी अनिवार्य वाढीव विश्रांती द्यावी लागत असल्यामुळे वैमानिकांचा विलक्षण तुटवडा जाणवत आहे. या समस्येमुळे गेल्या 5 दिवसांपासून शेकडो उड्डाणे रद्द होत आहेत. याचा प्रचंड मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असताना त्या जोडीला इतर विमान कंपन्यांनी प्रचंड भाडेवाढ केल्याने हालात भर पडली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याची गांभीर्याने दखल घेत योग्य आणि वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी नियामक अधिकारांचा वापर केला. परिस्थिती स्थिर होईपर्यंत भाडे मर्यादा लागू राहतील. सर्व विमान कंपन्यांनी निर्धारित केलेल्या भाडे मर्यादांचे काटेकोर पालन करावे असेही बजावले. तसेच इंडिगो कंपनीला तिकिटाचा परतावा तातडीने करण्याबरोबरच प्रवाशांचे सामान 2 दिवसात देण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही विलंबाविना ही प्रक्रिया पार पाडावी, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा मंत्रालयाने दिला.